बहुजनांच्या परखड विचारांचे मंथन. रिपब्लिकन वार्ता. नमस्कार दर्शक, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. बातमी आहे अकोल्यामधून. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. अकोल्यात बोलताना ते असं म्हणाले आहेत. मनोज जरांगे यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत, अशी मागणी आंबेडकरांनी सरकारकडे केली आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका आहे. जरांगे यांच्यामुळे अनेकांचं राजकीय भवितव्य धोक्यात आल्यानं त्यांच्या घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना दिले जाणारे जेवण, औषध हे अतिशय घरातील विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावीत. मनोज जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी, असा सल्लाही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला आहे. वळूया पुढील बातमीकडे आणि बातमी आहे जालनामधून. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, मनोज जरांगे. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आहे. 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासाठी सरकारचं अधिवेशन आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण देणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आरक्षण टिकावं म्हणून मागासवर्ग आयोगाचा अहवाल आहे. जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की आम्ही सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीवर ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे. वळूया पुढील बातमीकडे आणि बातमी आहे मुंबईमधून. जे कुणबी त्यांना आधीपासूनचे आरक्षण, नोंदी नसलेल्या मराठ्यांना सरसकट स्वतंत्र आरक्षण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण, जे ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. म्हणजेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून नव्हे तर स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान राज्य मागासवर्गाचा मराठा सर्वेक्षण अहवाल येत्या 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात मांडला जाणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे मुंबईवरून. मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवावे, रामदास आठवले यांचे आवाहन. मराठा आरक्षण लढ्याचे क्रांतियोद्धे मनोज जरांगे यांनी आपला जीव धोक्यात घालू नये. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी तातडीने उपोषण थांबवावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मनोज जरांगे यांनी निवडणुकीचे राजकारण करावे की करू नये, हा त्यांनी निर्णय घ्यावा. मात्र राज्यात दलित मराठा समाजाचे ऐक्य करण्यासाठी मनोज जरांगे यांची महाराष्ट्राला गरज आहे, असंही आठवले म्हणाले. जर राजकारणात यायचं असेल तर त्यांनी रिपब्लिकन पक्षात येऊन भेदभाव निर्मूलनाच्या लढाईला बळ देऊन राज्यात नवा इतिहास घडवावा, असं आवाहन आठवले यांनी केलं आहे. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे परभणीमधून. मांडूळ सापाची तस्करी, तलाठ्यासह 3 अटक. मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना परभणी तालुक्यातील त्रिधारा पाटी परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडले. त्यानंतर त्यांच्याकडून 3 किलो 10 ग्रॅम वजनाचे साप जप्त केल्याची कारवाई केली. यामध्ये तलाठ्यासह अन्य 3 आरोपींचा समावेश आहे. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडालेली आहे. परभणी तालुक्यातील त्रिधारा पाटी परिसरात मांडूळ साप वर्गीय प्राण्यांची तस्करी सुरू असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांना मिळाली. त्यानंतर
चव्हाण यांनी वन कर्मचाऱ्यांसह सापळा रचून मांडूळ साप वर्गीय प्राण्यांची तस्करी करणाऱ्या 4 व्यक्तींना अटक केली. या व्यक्तींकडून 4 चाकी वाहनासह 3 किलो 10 ग्रामचे मांडूळ साप जप्त करण्यात आले. त्यानंतर या आरोपींना प्रथम सत्र न्यायालयात उभे केले. न्यायालयाने 16 फेब्रुवारीपर्यंत त्यांना वनकोठडी सुनावली होती. या आरोपींमध्ये तलाठी राजेश्वर स्वामी राहणार शेळगाव तालुका सोनपेठ, रोहिदास वैरागार राहणार तारपांगडी जिल्हा परभणी, संतोष पवार राहणार सरस्वतीनगर हिंगोली, गजानन गदडे राहणार सेनगाव या आरोपींचा समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण हे करत आहेत. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे ठाण्यामधून. अंमली पदार्थांची निर्मिती करून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 83 लाखाचा मुद्देमाल जप्त. अंमली पदार्थांची निर्मिती करून त्याची तस्करी करणाऱ्या जयेश कांबळी उर्फ गोलू वय वर्ष 25 राहणार ठाणे याच्यासह 8 जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. या टोळीकडून 24 लाखांचे 4 किलो 850 ग्रॅम चरस आणि 31 लाख 48 हजारांचे एमडी असे 55 लाख 73 हजारांच्या अंमली पदार्थांसह 83 लाख 32 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला आहे. जयेश कांबळी उर्फ गोलू वय वर्ष 25 राहणार ठाणे आणि विघ्नेश शिर्के उर्फ विघ्न्या वय वर्ष 28 राहणार वर्तकनगर ठाणे या दोघांना 78.8 ग्रॅम एमडी पावडरसह 28 डिसेंबर 2023 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावित आणि उपनिरीक्षक दीपेश किनी यांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यांच्या विरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात NDPS कायद्याखाली गुन्हाही दाखल झाला होता. आपण पाहतोय पुढील बातमी आहे यवतमाळमधून. पती महेशनेच गळा आवळून केली दीपालीची हत्या, शवविच्छेदनातून उघड. यवतमाळ शहरातील जामकरनगर येथे गुरुवारी एका 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी तिची अंत्ययात्रा पांढरकवडा रस्त्याने निघाली. मात्र डायल 112 वरून महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याची तक्रार आल्यानंतर ही अंत्ययात्रा थांबवून पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह ताब्यात घेतला. अखेर किरकोळ भांडणातून पतीनेच दीपालीचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले असून पोलिसांनी या प्रकरणात महेश मिश्रा याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास बेड्या ठोकल्या आहेत. दीपाली उर्फ नंदिनी महेश मिश्रा वय वर्ष 28 राहणार जामकरनगर यवतमाळ असे या महिलेचे नाव असून गुरुवारी दीपालीचा झोपेतच मृत्यू झाला अशी माहिती तिचा पती महेश जनार्दन मिश्रा यांनी शेजारी तसेच नातेवाईकांना दिली. त्यानंतर दीपालीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे नाशिकमधून. ओबीसी आयोगातील सदस्यांना का काढून टाकलं छगन भुजबळ. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवले आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. याच पार्श्वभूमीवर आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आयोगातील सदस्यांना का काढून टाकलं असा सवाल उपस्थित केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. वळूया पुढील बातमीकडे आणि बातमी आहे मुंबईमधून. धनगर समाजाला मोठा धक्का, ST प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाचा नकार. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाज आक्रमक झाले आहेत. दरम्यान धनगर समाजानेही सुद्धा ST प्रवर्गात समावेश करून आरक्षण द्यावे अशी मागणी करत आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने धनगर समाजाला मोठा धक्का दिला आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत. आता धनगर समाजासमोर याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिलेला आहे. धनगर समाजाला एसटी म्हणजे अनुसूचित जमातींमधून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मागच्या काही दिवसात या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. तसेच धनगर आरक्षणाबाबत कोर्टातही धाव घेण्यात आली होती. धनगर समाजाचा एनटीमधून एसटी प्रवर्गात समावेश व्हावा अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात येत होती. मात्र यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता आणि पडताळणी झालेली नाही असे सांगत न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांनी धनगर आरक्षणासंदर्भातील याचिका फेटाळून लावल्या आहेत. आपण वळतो आहोत पुढील बातमीकडे आणि बातमी आहे नंदुरबारमधून. एका युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून केले ठार, चौघांविरोधात गुन्हा दाखल. 4 अज्ञात युवकांनी एका युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी लहान शहादा तालुका नंदुरबार नजीक घडली. याबाबत नंदुरबार उपनगर पोलिसात अज्ञात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत हा गुजरात येथील रहिवासी आहे. संजय रणजित ठाकरे, वय वर्ष 22, राहणार हिंगणी, तालुका निझर, गुजरात असे मयताचे नाव आहे. याबाबत पोलीस सूत्रानुसार ठाकरे हा युवक त्याच्या दुचाकीने क्रमांक MH19 AE 6707 हिंगणे येथे लहान शहादा ते शिंदे रस्त्याने जात होता. लहान शहादापासून 1 किलोमीटर अंतरावर त्याचा 4 युवकांनी दुचाकीवरून पाठलाग केला. त्याच्या दुचाकीवर त्यांची स्वतःची दुचाकी उभी करून त्याच्याशी वाद घालत तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार केले. त्यानंतर 4 युवक तिथून पसार झाले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संजोग बच्छाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत कुणाल चुनीलाल पाडवी यांनी फिर्याद दिल्याने 4 अज्ञात युवकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव करत आहेत. तर दर्शको, या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र सुपरफास्ट बातमीपत्र नवीन अपडेट न्यूजसह. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.